पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी नागपूरच्या दौऱ्यावर आले होते। आता त्यांच्या या दौऱ्याने राजकारणात एक वेगळीच चर्चा जी आहे ती रंगू लागली। बघायचे झाले तर असं म्हटलं जातंय, बऱ्याच दिवसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरएसएसच्या कार्यक्रमात सहभाग घेतलाय आणि यावरूनच केंद्रात मोठे बदल होतील असं देखील म्हटलं जातं। ही चर्चा नक्की काय आहे, यावर विरोधी पक्ष नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। माझं नाव ओमकार साळवी आणि आपण व्हिडिओची सुरुवात करूया मोदी नागपुरात का आले होते यापासून। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याच्या या निमित्ताने नागपूर दौऱ्यावर आले होते। आता गुढीपाडवा असल्या कारणाने आणि ठाकरेंचे भाषण म्हटलं की मराठी प्रेक्षक हा तिकडे आकर्षिला जातो। एकूणच माध्यमे देखील राज ठाकरे काय बोलणार यावर जास्त भर देतात। अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती आणि ही हजेरी पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्याची राजकीय वर्तुळात विविध कारणांनी चर्चा होण्यास कारण देखील ठरली। नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून गेल्या 11 वर्षात पहिल्यांदाच आरएसएसच्या श्रद्धा केंद्र स्मृतीस्थळावर पोहोचले होते आणि त्यामुळे या दौऱ्याकडे पाहताना हा भाजप आणि आरएसएस मधील संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आहे का असा देखील प्रश्न निर्माण करण्यात आला। आता तुम्हाला माहितीच आहे की काही काळापूर्वीच अशी चर्चा सुरू झाली होती की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कुठेतरी अंतर्गत वाद सुरू आहेत। कित्येक वेळा तर भाजप नेते आणि संघाने वेगवेगळे विचार मांडले होते। मग ते जर तुम्हाला औरंगजेब प्रकरण आठवत असेल तर त्यात संघाने म्हटलेलं औरंगजेब हा आत्ताचा एवढा रिलेटिव्ह टॉपिक नाहीये आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा टॉपिक जो आहे तो थंडावला। हे झालं फक्त महाराष्ट्राचं उदाहरण। राष्ट्रीय पातळीवर देखील भाजप आणि आरएसएस हे आमने सामने आले होते, हे तुम्हाला माहिती आहे का? तर विषय असा आहे की 20 एप्रिल पूर्वी भाजपच्या नव्या अध्यक्षपदाचे नाव जाहीर होणं गरजेचं आहे। पण जर भाजपाचे अध्यक्षपद निवडायचं असेल तर प्रदेशाध्यक्ष पद आहे ते अगोदर कुणाकडे तरी असलं पाहिजे। पण 18 पेक्षा जास्त राज्यांमध्ये हे प्रदेशाध्यक्ष पद रिकाम आहे। त्यामुळे जर संघटनात्मक निवडणुका करून प्रदेशाध्यक्षच निवडला नाही तर पुढे अध्यक्षपद कसं निवडलं जाईल? तर इथूनच तुम्हाला कळेल की आरएसएसला बगल देण्याचा प्रयत्न कुठेतरी भाजपाकडून होत आहे। यामध्ये जेपी नड्डा यांनी देखील आरएसएसची गरज नाहीये असं म्हटलं होतं आणि माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार आरएसएसचं देखील म्हणणं आहे की नड्डा हे नेते जे आहेत ते या पदासाठी योग्य नाहीये, ते आमच्या परीक्षेतून उतरत नाहीयेत। मग सर्व कारणांमुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामध्ये दुरावा आहे आणि तोच मिटवण्यासाठी मोदींनी कार्यक्रमाला हजेरी लावले असं देखील म्हटलं गेलं। आता कालच्या नागपूर दौऱ्यानंतर रोहित पवारांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी म्हटलंय की हा त्यांचा व्यक्तिगत कार्यक्रम होता आणि पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे कदाचित पहिल्यांदाच आरएसएसच्या कार्यक्रमाला आले असतील, त्यामुळे केंद्रीय स्तरावर काही वेगळा निर्णय भाजपकडून होतोय की काय असं सूचक वक्तव्य जे आहे ते रोहित पवार यांनी केले। त्यामुळे आरएसएस कडून देखील काही वेगळा निर्णय घेतला जाईल का असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केल्यानंतर केंद्रात काही बदल होणार का यावर सगळ्यांचं लक्ष आहे। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघ मुख्यालयाला भेट दिल्यानंतर सद्यस्थितीत जरी या सर्व चर्चांना पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न झाला असला तरी या दौऱ्यातून संघ आणि भाजपमधील अंतर कमी होणार का असा प्रश्न कायम राहतो। विशेष म्हणजे या कार्यक्रमात संघ प्रमुख मोहन भागवत आणि ज्येष्ठ प्रचारक भैयाजी जोशी हे दोघेही उपस्थित होते। स्मृती मंदिरात श्रद्धांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी स्वयंसेवकांची भेट घेतली आणि त्यांचे जुने दिवस आठवल्याचं त्यांनी म्हटलं। आता या संपूर्ण दौऱ्यानंतर केंद्रात काही बदल होणार का यावर देखील सगळ्यांचं लक्ष लागून आहे। दरम्यान असेच अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा प्राईम टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।